नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण पाहिलं महाराष्ट्र कसा अंधारात गेला, पण त्या अंधारात एक प्रकाश जन्माला आला. 1630 साली शिवनेरीच्या किल्ल्यावर. तो प्रकाश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण त्यांचा प्रवास इथूनच सुरू झाला नाही, तो सुरू झाला मातृसंस्कारापासून. माँसाहेब जिजाऊ एक दूरदृष्टी असलेली माता. त्यांना माहीत होतं की भविष्य वेगळं घडवायचं असेल तर त्या पिढीला योग्य संस्कार द्यावे लागतील. शिवबा लहान असतानाच माँसाहेबांनी त्यांना शिकवलं, अन्याय पाहून शांत राहू नये, कारण अन्यायाविरुद्ध उभं राहणं हाच खरा धर्म आहे. माँसाहेब जिजाऊ त्यांना संध्याकाळी कथा सांगायच्या, रामायण, महाभारत, संतांची चरित्र. पण त्या गोष्टींमध्ये केवळ देव नव्हते, तर त्यात होतं कर्तव्य, धैर्य आणि न्यायाचं बळ. शिवबा त्या गोष्टी मनात साठवून ठेवायचे आणि मनात विचार यायचा, आपल्या भूमीतही असं समतेचं राज्य उभं राहिलं पाहिजे. किल्ल्याच्या अंगणात खेळताना ते गड बांधायचे, झेंडे लावायचे, मित्रांना म्हणायचे, आपण स्वराज्य घडवू. माँसाहेब जिजाऊ त्यांच्या चेहऱ्याकडे पाहायचे आणि त्या डोळ्यात त्यांना दिसायचं भविष्याचा तेजस्वी योद्धा. त्या काळात महाराष्ट्रात अराजक होतं, पण शिवांच्या मनात स्वराज्याचं बीज. माँसाहेबांचे संस्कार, गुरुजनांचं मार्गदर्शन आणि मातृभूमीचं बळ, या सगळ्यांनी घडवला तो विचार ज्यावर पुढे उभं राहिलं स्वराज्य. लहानपणी शिवबांनी ठरवलं, राज्य हे लोकांचं आणि राजकारण हे सेवेसाठी. त्या विचारांनी उगम घेतला एक महान प्रवास, जो पुढे झाला इतिहासातील क्रांती. पुढच्या भागात पाहूया कसं त्या तरुण शिवबांनी घेतला पहिला निर्णय आणि जिंकला पहिला गड तोरणा, जिथून सुरू झाला स्वराज्याचा खरा प्रवास. नमस्कार.